सोबत आहे गौरंग पाटील यांची महाराष्ट्र शासनाच्या नगररचना व मूल्य निर्धारण विभाग अंतर्गत नगररचना सहाय्यक क्लास 2 अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन। या पदासाठी तुम्ही तयारी कशी केली होती? माझी सुरुवात 2021 पासून सुरू झाली आहे। स्पर्धा परीक्षेच्या या प्रवासाला 2021 पासून मी प्रारंभ केला होता। तर 2021 मध्ये मी UPSCची पूर्वपरीक्षा दिली होती, परंतु त्या पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण न झाल्यामुळे मी आपलं मुख्य परीक्षेत देऊ शकलो नाही। त्यानंतर मी MPSC कडे वळण्याचा निर्णय घेतला। तर MPSC स्पर्धेत गट पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेत अगदी थोडक्या मार्कांनी माझं सिलेक्शन राहून गेलं, त्यामुळे मी ती परीक्षाही उत्तीर्ण होऊ शकलो नाही। मग जिल्हा परिषद पदभरतीमध्ये कनिष्ठ अभियंता या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यात 3 नंबर आलो होतो, परंतु जागा एकच असल्यामुळे मी वेटिंगला प्रतीक्षा यादीमध्ये राहिलो। त्यानंतर नगररचना सहाय्यक या पदाची भरती आली होती। त्या स्पर्धेसाठी मी भरपूर अभ्यास केला आणि शेवटी आज नगररचना सहाय्यक या पदी माझी निवड झालेली आहे। यासाठी तुमच्या प्रवासात कुठली पण अडचणी आली आहे? बऱ्याच अडचणी आल्या। जसं की 2021 मध्ये कोरोना आला होता, दुसरी लाट आली होती कोरोनाची। तर मी जानेवारीमध्ये गेल्यानंतर एप्रिल मे दरम्यान दुसऱ्या लाटेमुळे पुण्याला अभ्यास करत असताना परत घरी यावं लागले होते। तर तो जो पिरियड आहे तो वाया गेला होता। आणि त्यानंतर नैराश्य खूप येत होतं, कारण की आपण स्पर्धा वारंवार नापास होत होतो। तर अशा परिस्थितीत आपल्याला तिथे टिकून कसं राहायचं आहे, नव्या उमेदीने अपयश आले असताना सुद्धा पुढची परीक्षा कशा प्रकारे आपण अधिक तयारीने सामोरे जाऊ शकतो याचा विचार केला मी। आणि त्यानंतर जो पेपर आला तो त्याच तयारीने देत गेलो आणि शेवटी आज या पदी सिलेक्शन झालं आहे। च्या यशात कुटुंबाचा किती वाटा आहे? माझ्या यशामध्ये माझे सर्व मित्रपरिवार, माझे आईवडील, माझे सर्व नातेवाईक यांचा खूप मोठा वाटा आहे। त्यांनी वेळोवेळी माझ्या आईवडिलांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही। तसेच मानसिक व आर्थिक पाठबळ त्यांचे कायमच लाभलेले आहे। त्याचप्रमाणे मित्रमंडळी असतील, त्यांनी वेळोवेळी परीक्षा नापास झालेले असताना सुद्धा मला सपोर्ट केला की नाही तू गौरव, तू करू शकतो। त्यांचे जे 2 मोलाचे जे पाठबळाचे जे शब्द होते ते मला प्रेरणा देत होते। या पदावर काम करण्याची तुमची इच्छा आहे, तो मुख्य उद्देश काय आहे? माझा या पदावर कार्य करण्याचा उद्देश एकच आहे की जेही रेग्युलर लीगलाइज जे कामं आहेत त्यांना योग्य पद्धतीने काम करून देणे। त्याच्यात जे कायदेशीर प्रक्रिया असतील त्या सर्व प्रक्रियांचा अवलंब करून ते काम कसं पूर्णत्वास नेण्यात येईल व शासनामधील जे आपण म्हणतो की शासनाचे कार्य स्लो आहे, सिस्टीम स्लो आहे, तर ते तसं डाग न पडू देता मला लवकरात लवकर निर्णय कसे देता येतील व आपल्या शहराचा विकास कसा करून नेता येईल याकडे माझं लक्ष असणार आहे। आता शेवटचा प्रश्न आहे, आजच्या तरुण युवा पिढीला तुम्ही काय संदेश देणार? आजच्या पिढीला मी एकच सांगेन, तसं तर मी काही फार मोठा व्यक्ती नाही, परंतु माझं असं म्हणणं आहे की मोबाईल, इंस्टाग्राम स्क्रोलिंग, यूट्यूब शॉर्ट्स आपण जे वारंवार बघतो, एकदा बघायला लागले की तासभर कसा निघून जातो हे आपल्याला कळतही नाही। मी त्यांना एवढंच सांगेन की मोबाईलपासून लांब राहा। आपलं वय जे असेल त्या वयात आपल्याला काय करायचे गरजेचं आहे त्याच्यावर फोकस करा। उदाहरणार्थ तुम्ही विद्यार्थी दशेत असाल तर अभ्यास करणं गरजेचं आहे। तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला एक्सेल कसं करता येईल त्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे। आणि विद्यार्थ्यांना एकच सांगेन की प्रयत्न करत राहा, थोडंसं अपयश आलं म्हणून निराश होऊ नका, एक ना एक दिवस तुमचाच असेल। नक्की तुमच्यामुळे डहाणूचं नाव गौरव लौकिक होणार अशी अपेक्षा आहे। धन्यवाद। थँक्यू।